पार्सल घेतलं आणि तसं नाही आमच्यासोबत स्कॅम होऊन गेला. समोर सांगतो, सकाळी उठून गेलो ना, आज काही भाई काही ठीक नाही वाटत होतं, कारण मोसम पुरा अपडाऊन चालू आहे ना, तर अलगच काय वाटत होतं. मग तेवढ्यातच कार्तिक येऊन गेला. मग कार्तिकसोबत रोज आपण कम्प्युटर क्लास जातो, मग कम्प्युटर क्लास येऊन गेलो. तिथे 1 घंटा बसून आमचं सब झालं होतं. तर मग इथून आम्ही जात होतो मूर्त्या पाहायला, कारण आता कानोबा येतं ना, तर मूर्ती बुक करायची होती कार्तिक भाऊला. मग नका इथे येऊन गेलो त्याला एका घरी, तिथं होममेड मातीच्या मूर्त्या बनत होत्या. तर मग तिथूनच त्याने एखादी मूर्ती सिलेक्ट करून टाकली, बुक करून टाकली. तर तो पाहतच होता, कारण पेंटिंग अजून व्हायचीच होती आणि कानोबासाठी अजून 8-15 दिवस वेळ होता. मग तिथून निघून गेलो आम्ही. आणि हे उन्हाच्या बाई पाहुण्या किती तेज आहे, पूरी गाडी गरम होऊन गेली होती. आणि नाही का मग घरी येऊन गेलो. आणि दुपारी मग मला पाठवून देते थोडंसं कामानं बाहेर. आणि मग रस्त्याने येता येता भाई मी घेऊन घेतो नारळ पाणी. आणि एक नारळ भाई 40 रुपयाच्या. महागाई पाहून घ्या किती वाढली आहे. मग का घ्यायच लागेल आपल्याला. मग कसंही करून मी 2 नारळ घेऊन घेतले, घरी येऊन गेलो. आणि पार्सल आला होता ना, याच्यात होऊन गेला भाई स्कॅम. मी तुम्हाला उद्या सांगतो.